ते पॉसिबल नाहीये तर त्यांच्याकडे लॅपटॉप आहे. ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे त्यांनी ऍटलिस्ट लॅपटॉप वरती तरी मॅटलॅब इन्स्टॉल करून द्या, सो दॅट यू कॅन प्रॅक्टिस ऍज अ स्टार्ट. पण पूर्वी कसं होतं बघा, पूर्वी सेकंड इयरला बेसिक सी प्रोग्रामिंग असायचं. सी लँग्वेज माहितीये सगळ्यांना, ऍटलिस्ट ऐकून तरी असतात. सी, सी प्लस प्लस, जावा हे सगळ्या सॉफ्टवेअरच्या लँग्वेज माहिती आहेत का तुम्हाला? येस मॅम. येस मॅम. तर हे ज्या लँग्वेजेस आहेत, दीज लँग्वेजेस आर नथिंग बट द डिफरंट प्लॅटफॉर्म्स युज्ड टू राईट द प्रोग्राम्स और टू राईट द कोडिंग. म्हणजे आपण जे काय आता फॉर एक्झाम्पल आपलं सिम्पल मॅथमॅटिक्स कन्सिडर करा. आपण ऍडिशन करतो 2 नंबरची. Suppose we are performing addition of 2 numbers A and B. So how we do it in our regular mathematics? आपण just 2 simple number घेतो. If the numbers are small, we calculate it manually. Or if the numbers are more, we calculate it on the calculator. मग हे अरिथमेटिक किंवा ऍडिशन ही एक अरिथमेटिक प्रोसेस आहे, or that is one mathematical process. The same process we can use with the help of some programs or with the help of some language, that is called as the प्रोग्रामिंग लँग्वेज, किंवा काही शब्दामध्ये त्याला कोडिंग सुद्धा म्हणतात. फॉर एक्झाम्पल मॅटलॅब मध्ये आपण जो काही प्रोग्राम लिहितो त्याला बऱ्याच वेळा मॅटलॅब मधला कोड असंही म्हणलं जातं. तर आपण आता मॅटलॅब हे टूल याच्यामध्ये बघणार आहे. आपल्या 8 प्रॅक्टिकल पैकी 2 प्रॅक्टिकल आहेत ते सिम्युलेशन सॉफ्टवेअर वरती बेस्ड आहे. मग आता सिम्युलेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय, मी याच्या आधी सुद्धा तुम्हाला सांगितलं. ऍक्च्युली 2-3 स्लॉट आपल्या याच्यावरतीच गेलेत, practical slot about discussion on basic things and about the simulation software concept. So once again I will tell, simulation software is nothing but it is a software tool on which you can build the circuit which you can build on the हार्डवेअर. म्हणजे तुम्ही हार्डवेअर वरती जे काही परफॉर्म करता प्रॅक्टिकल, ते सेम आपण सॉफ्टवेअर वरती परफॉर्म करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी एक सिंपल कन्सेप्ट सांगितला होता तुम्हाला. एखादी बिल्डिंग बनवायची आपल्याला, तर बिल्डिंग डायरेक्टली, कुठलीही बिल्डिंग डायरेक्टली त्याचं कन्स्ट्रक्शन चालू होत नाही हार्डवेअर फॉर्म मध्ये. आधी काय करतो आपण, त्या बिल्डिंगचं पर्टिक्युलर मॉडेल बनवतो. एक स्मॉल मॉडेल किंवा त्याला लेआउट असा टेक्निकल शब्द वापरलेला असतो. एक लेआउट बनवतो and by following that layout the building is constructed. Without any layout or without any वर्क ऑन पेपर कुठल्याही बिल्डिंगचं डायरेक्टली कन्स्ट्रक्शन चालू होतं का? किंवा एखादा पीसीबी तयार करायचा आहे, पीसीबी तयार करायचा आहे टीव्ही मधला एखादा, तर डायरेक्टली तो कधीच त्याचं मॅन्युफॅक्चरिंग चालू होत नाही. आधी काय केलं जातं, ती पर्टिक्युलर गोष्ट ट्रायल अँड एरर मेथडनी एखाद्या पेज वरती फायनलाइज केली जाते. त्याला आपण म्हणतो त्याचा लेआउट किंवा त्याचं मॉडेल. अँड वन्स द मॉडेल इज प्रिपेअर्ड, that model is taken as a reference for that particular building. मग आता ते मॉडेल तयार करण्यासाठी आपल्याला बऱ्याच ट्रायल्स घ्याव्या लागतात. फॉर एक्झाम्पल एखादं सर्किट तुम्हाला बिल्ड करायचं आहे, त्याच्यामध्ये रेजिस्टरची व्हॅल्यू 10K चांगली राहते का 1K चांगली राहते का 1 मेगा ओहम चांगली राहते, हे हार्डवेअर मध्ये जर करायचं असेल तर काय होतं, प्रत्येक वेळेस तुम्हाला तो कंपोनंट चेंज करावा लागतो आणि प्रॅक्टिकली ते फिजिबल नाही. कारण पीसीबी वगैरे आता मी तुम्हाला दाखवू शकत नाही, बिकॉज we are not taking it face to face. When we will join, I will show you all that things. You can search PCB म्हणजे प्रिंटेड सर्किट बोर्ड, जो वेगवेगळ्या सर्किट मध्ये आपण यूज करतो. त्याच्यावरती एखादा कंपोनंट जर सारखा आपण काढला आणि रिप्लेस केला तर तो फिजिकली डॅमेज होतो सोल्डरिंग ह्या प्रोसेसमुळे. तर ह्या ज्या सगळ्या ट्रायल अँड एरर मेथड आहेत, ह्या सगळ्या सिम्युलेशन सॉफ्टवेअर वरती इझी होतात. सो आय थिंक ऑल ऑफ यू आर क्लिअर विथ द कन्सेप्ट ऑफ सिम्युलेशन सॉफ्टवेअर नाउ. बेसिक समजतंय का सगळ्यांना? सिम्युलेशन सॉफ्टवेअर आपण यूज करतोय आणि ते सिम्युलेशन सॉफ्टवेअर यूज करून आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म करतोय. हार्डवेअर वरती एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचे तेव्हा काय असतं, कुठल्याही प्रॅक्टिकलला प्रॅक्टिकल किट असतं आणि त्या किट वरती कनेक्शन करतो आपण फिजिकली. एका ब्लॉकचं आउटपुट दुसऱ्या ब्लॉकच्या इनपुटला दिलं, त्याचे कनेक्शन केले, पॉटनी त्याचं व्होल्टेज फ्रिक्वेन्सी सेट करून आपण आउटपुट चेक करतो. हे झालं रेग्युलर प्रॅक्टिकल. पण सिम्युलेशन सॉफ्टवेअर मध्ये सेम थिंग वी आर इम्प्लिमेंटिंग ऑन सम
software that is called as the simulation software, and there also you can check what is the output. Are you clear with the concept of simulation? Yes. Yes, ma'am. सो आपण जे सिम्युलेशन सॉफ्टवेअर यूज करणार आहे ते मॅटलॅब हे सॉफ्टवेअर आपण यूज करणार आहे. सो लास्ट टाइम ऑल्सो आय हॅव शोन द प्रोसेस टू स्टार्ट द मॅटलॅब, but I will repeat it because maximum students were absent for the last lecture and those who were present, for them it will be revision. Can anyone tell how to open the MATLAB? MATLABचं कुठलं व्हर्जन वापरलेलं आपण लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवलं होतं ते which version we have used for MATLAB? 2014. 2014. ओके. सो हिअर ऑन कम्प्युटर स्क्रीन डेस्कटॉप दिसतोय सगळ्यांना पीसीचा? Yes, ma'am. तर ह्या डेस्कटॉप वरती इथं लेफ्ट साइड अप्पर कॉर्नर यू कॅन सी द सिम्बॉल हिअर. आता तिथं रेकॉर्डिंग दिसतंय ना तुम्हाला नेमकं? ओके, आय विल टेक इट फ्रॉम दिस साइड समोर सो दॅट इट विल इझी फॉर. आर यू एबल टू सी दिस? Yes. इथं दिसतंय आता? हे बघा सेंटरला MATLAB R2014A. This is the icon which is used to indicate the MATLAB software. आधी कम्प्युटर मध्ये सर्च करायचा की हा आधी डेस्कटॉपला बघायचं की डेस्कटॉप वरती तुम्हाला कुठं MATLAB दिसतंय का. कधी कधी डेस्कटॉपला न स्टोअर करता तो कुठल्या तरी ड्राईव्हला स्टोअर केलेला असतो, बट मोस्टली आपल्या सगळ्या कॉलेजचे जे पीसी आहेत त्याच्यावरती MATLAB हे सॉफ्टवेअर डेस्कटॉप वरतीच आपण स्टोअर केलेलं आहे. सो यू हॅव टू क्लिक हिअर 2 times टू ओपन द सॉफ्टवेअर. मग त्याला थोडा 1 मिनिट इनिशियलायझेशन पिरियड आहे त्याचा. आफ्टर 1 minute you will be able to get the software. So are you able to see the screen now? MATLAB वरती क्लिक केलं की तुम्हाला ह्या वेगवेगळ्या विंडोज दिसतात. आता याच्यामध्ये बघा 3-4 पॉइंट्स आहेत मेनली ह्या विंडोमध्ये. इथं काय दिसतंय तुम्हाला? व्हॉट यू आर एबल टू सी हिअर दिस बिग स्क्रीन? Command window. इथं कमांड विंडो. आपले अरिथमॅटिक जे छोटे छोटे प्रोग्राम आहेत ऍडिशन सबट्रॅक्शन ते तुम्ही डायरेक्टली कमांड विंडो मध्ये चेक करू शकता. ते मी तुम्हाला आधी दाखवते मग आपण पुढच्या स्क्रीन बघूया वन बाय वन. 4 सब विंडोज दिसतात तुम्हाला MATLAB ओपन केल्यावर. आय एम रिपीटिंग द प्रोसेस, प्लीज सी इट केअरफुली. इफ एनी डाऊट यू कॅन आस्क. सी MATLAB इथं जर नसेल डेस्कटॉप वरती तर इथं सर्चचं बटन असतं. या सर्च मध्ये जरी तुम्ही किंवा ऑल प्रोग्राम्स मध्ये जरी इथं बघितलं तर इथं MATLAB दिसतंय बघा. दिसलं का तुम्हाला? आर यू एबल टू सी इट? Yes, Yes. ma'am. इथून जरी ओपन केलं तरी MATLAB ओपन होतं. or if it is there on the desktop, that icon, there also you can click and you can open the MATLAB software. मग MATLAB सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला ह्या 3-4 गोष्टी आधी दिसतात. कमांड विंडो इथं दिसतंय. इथं एडिटर आहे. एडिटर म्हणजे काय? एडिट मीन्स व्हॉट? टू टाईप. आपल्याला जे काही प्रोग्राम्स करायचे मोठे प्रोग्राम्स असतील तर ते आपण त्या एडिट विंडो मध्ये एडिट करू शकतो. वर्क स्पेस म्हणजे जे आपण व्हेरिएबल यूज केलेले आहेत ते व्हेरिएबल्स त्या वर्क प्लेस मध्ये स्टोअर होतात. सो इथं व्ह्यू मध्ये जाऊन जर तुम्ही ह्याचा व्ह्यू, देर आर सम पर्टिक्युलर ऑप्शन्स ऑन द व्ह्यू. इफ यू सी कलेक्ट इफ यू सिलेक्ट द नॉर्मल स्क्रीन or some normal setting, if you select, you are able to see all that windows at a time. That is by default it is set there, so you don't do anything with that. Just I will show it once again. You click on this MATLAB. इथं बऱ्याच स्क्रीन येतात. You have to click initially in the command window ज्याच्यामध्ये मी तुम्हाला स्मॉल अरिथमेटिक प्रोग्राम्स दाखवते MATLAB मध्ये. We will first see program of addition of two numbers. आता addition of two numbers MATLAB मध्ये तुम्ही डायरेक्टली नंबर एंटर करू शकत नाही. ते नंबर कशा थ्रू आपल्याला एंटर करावे लागतात? यू हॅव टू यूज सम व्हेरिएबल्स, असाइन सम व्हॅल्यू टू द व्हेरिएबल. आता सी लँग्वेज मधला प्रोग्राम कोणी केलाय का कधी आतापर्यंत? नॉट मे फर्स्ट इयरला होता का तुम्हाला सी लँग्वेज? होतं की. आता सी लँग्वेज मध्ये ऍडिशनचा प्रोग्राम करताना कसं करता तुम्ही? हाऊ यू आर रायटिंग द ऍडिशन ऑफ प्रोग्राम?
Tell me whatever you know. Let it be wrong. No problem. Because in practical, I am not expecting more from you because थोडंसं होत नाही तुमच्या फर्स्ट इयरला प्रॅक्टिकल सिलेबसमुळे असू दे किंवा इतर काही याच्यामुळे असू दे. कसं करता तुम्ही सी लँग्वेज मध्ये ऍडिशनचा प्रोग्राम कसा लिहिणार? ऍडिशन सबट्रॅक्शन डायरेक्टली आपण ऍडिशन करू शकतो का? 3 + 5 = 8 असं लिहू शकतो का डायरेक्टली कुठल्याही प्रोग्रामिंग मध्ये? प्रोग्राम त्याला लिहायचा कमांड म्हणजे द्यावं लागतात. कमांड द्यावी लागते. परत आपण एक व्हेरिएबल कन्सिडर करतो किंवा एक अल्फाबेट कन्सिडर करतो ऍज अ व्हेरिएबल. ऍडिशनचा प्रोग्राम लिहायचा आपल्याला फक्त 2 नंबरची ऍडिशन करायची नाहीये. वी हॅव टू राईट द प्रोग्राम ऑफ ऍडिशन. मग तिथं काय करतो आपण? व्हेरिएबल कन्सिडर करतो म्हणजे ए बी सी. सपोज ए अँड बी आर इनपुट, सी इज आउटपुट. सो यू assign some value to A, assign some value to B, and then you write C is equal to A plus B. आणि तिथे एंटर केलं की तुम्हाला डायरेक्टली C ची व्हॅल्यू मिळते. Okay, so instead of that, I will just show you some simple program of addition. Suppose A is equal to 2, B is equal to 4. दोन व्हेरिएबल घेतले आपण A आणि B. A ला 2 ही व्हॅल्यू असाइन केली, B ला 4 ही व्हॅल्यू असाइन केली. And then if you write the formula C is equal to A plus B, and if you enter here, so if you just wait, I will write here A is equal to 2, then B is equal to 3, and then if I write that C is equal to A plus B, then you will get here value of C as 5. Are you getting this? Yes. Now this is the simple program of addition. Assign two variables A आणि B काय घेतले आपण? इनपुट म्हणून घेतले आणि C हा आउटपुट घेतला. So just you have to write there A is equal to 2, enter करा, B is equal to 3, and then you write C is equal to A plus B. So here you are able to get the result. So this is the program of addition. Okay, so take one another example. Take some more values. A is equal to 5 घेतलं suppose, then B is equal to 6, and then you write C is equal to A plus B. So what value of C you will get here? 11. So this is the simple program of addition. आता हे तुम्हाला करायचे नाहीयेत आपल्या एनालॉग कम्युनिकेशन मध्ये. जस्ट फॉर युअर इनिशियल इंटरेस्ट आय एम शोइंग. So this is the program of addition. How you will write the program of subtraction? Tell me. What we have to do for the program of subtraction in this case? C is काय होईल equal to A याच्यामध्ये म्हण. बघा? हा, काय होईल याच्यामध्ये? A आणि B तर आपण व्हॅल्यू देणार. सपोज लेट अस से A इज इक्वल टू 8, B is equal to 3, and then if I write C is equal to A minus B, that will give you the value of C. So here if you get C is equal to 5. Addition झालं, subtraction झालं. For multiplication, division, just the equation, last equation you have to change. Are you getting this? Yes. How you will write for multiplication program? Yes, Rushikesh, just 1 minute. Let others also tell. Just wait 1 minute. What we have to do for this multiplication program? Kajal Sawant is there? Hello. Yes, Kajal. Himani Swami is there? Yes, give the answer. Hello. How you will write the program for multiplication of two numbers? Tell me all the steps. Tell me the steps for multiplication. 2 minutes, ma'am.
All of you are able to see the screen? Yes, ma'am. Okay. Himani, tell me the program of multiplication. Yes, ma'am. मध्ये मल्टिपल साइन. Take the three variables as P, Q, R. P, Q input, R will be output. Tell me the program. आता इथं आपण ABC घेतलं ना, A आणि B काय म्हणून घेतलंय? इनपुट और आउटपुट. A and B are input or output. A and B are what? इनपुट. Input, and C it is output. Similarly, I am telling you, take PQ as input and R as output. Tell me the program. काय घेणार आपण इथं? R is equal to नाही P P आणि into Q Q. च्या आधी लिहावे लागतील ना व्हॅल्यूज. P is equal to 4. Then Q is equal to किती घ्यायची व्हॅल्यू? Tell me value. Any value you tell. 5. 5. Q is equal to 5. Enter करायचं परत हा. And then what formula for R we have to write ना. काय येईल इथं? R is equal to what I have to write? R is equal to काय येणार P तिथे? into Q. R is equal to P into Q. P into Q. मल्टिप्लिकेशनचं साइन माहिती आहे ना सगळ्यांना हे स्टार. जे स्टार बटन इज देअर. आपल्या कीबोर्ड वरती नंबर्स असतात 1 to 0, 1 2 3 4 अप टू 0. 8 च्या वरती ते स्टारचं सिम्बॉल आहे. दॅट स्टार सिम्बॉल इज युज्ड ॲज अ मल्टिप्लिकेशन साइन इन केस ऑफ मॅटलॅब. मग इथं बघा R is equal to P into Q आले. आर यू गेटिंग दिस? Arithmetic Yes, ma'am. programs in MATLAB. Okay, others? Is it clear? Yes, Yes, others? ma'am. Okay. So this Yes, is ma'am. just additional step I have shown you in case of the MATLAB software. Okay, now I will close it and we will see the experiment which we are going to perform today with the help of MATLAB. So which experiment we have to perform with the help of MATLAB? This is the lab manual. So I forgot to put that lab manual copy in your that spreadsheet. Somebody please remind me. I will after this practical I will put it. Just remind me by message. Okay. So हे जे आहेत ह्यातले एक्सपेरिमेंट लिस्ट मधले एक्सपेरिमेंट नंबर 9 we have to perform by using the amplitude or by using the simulation software. MATLAB हे सिम्युलेशन सॉफ्टवेअर यूज करून आपल्याला AM सिग्नल याच्यामध्ये जनरेट करायचं. ओके. मग AM सिग्नल प्रॅक्टिकली कसा जनरेट करतो आपण हार्डवेअर वरती, दॅट वी विल कीप अपार्ट नाउ. So we have to generate the AM signal on the MATLAB software. आता AM signal generate करायचा असेल तर which two signals are required as input? We have seen this mathematical derivation of AM. AM चं derivation बघितलं आपण सगळ्यांनी. So to produce the AM signal, which two signals we require at input? कुठले दोन इनपुट सिग्नल लागतात AM मध्ये? मॉड्युलेटिंग. कॅरियर आणि मॉड्युलेटिंग सिग्नल. आता कॅरियर असू दे किंवा मॉड्युलेटिंग सिग्नल असू दे, दोन्ही सिग्नल कुठल्या फॉर्म मध्ये आहेत? Modulating. बोथ द सिग्नल्स आर इन एनालॉग फॉर्म. सो इथं फक्त वेगळी मेथड काय आहे की सिम्युलेशन सॉफ्टवेअर मध्ये आपण जेव्हा एखादं सर्किट बिल्ड करतो तेव्हा ते सर्किट बिल्ड करण्यासाठी इनिशियली वी हॅव टू यूज सम मॅथमॅटिकल फॉर्म्युला. आता काही बेसिक पॉइंट्स आहेत ते लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये आपण सर्किट बिल्ड करणार आहे. तर कसं सर्किट बिल्ड करणार आहे? सो आय विल शो यू द राईट अप ऑफ दिस पर्टिक्युलर एक्सपेरिमेंट. आय विल गो टू दिस पेज नंबर 45 डायरेक्टली. हे आधीचे एक्सपेरिमेंट आहेत जे आपल्याला किट वरती करायचे. आता मी फक्त डायरेक्टली तुम्हाला
सिम्युलेशनचं एक्सपेरिमेंट इथं दाखवते. हे सर्किट दिसतंय सगळ्यांना? ऑल ऑफ यू आर एबल टू सी दिस डायग्राम? दिसते का? ही डायग्राम दिसते का सगळ्यांना? तर हे सर्किट आपल्याला Yes, ma'am. सिम्युलेशन सॉफ्टवेअर हो. मध्ये बिल्ड करायचंय. मग हे सर्किट बिल्ड करण्यासाठी जसं आपली एखादी ब्लॉक डायग्राम असते, आता एएमच्या ब्लॉक डायग्राम मध्ये काय असेल, फॉर एक्झाम्पल प्रॅक्टिकली जर तुम्हाला एएम सिग्नल जनरेट करायचा असेल तर काय असणार आहे एएमच्या ब्लॉक डायग्राम मध्ये? इफ वी सी ऑन इंटरनेट देर विल बी 3 blocks. One block is for carrier signal generation, another block, 1 minute, 1 minute, just 1 minute. Okay, so one block is for carrier signal generation, another block is for modulating signal generation, and third block will be modulator. दोन्हीचं मॉड्युलेशन होऊन आपल्याला एएम सिग्नल मिळतो. तसं इतर सिम्युलेशन सॉफ्टवेअर मध्ये, कुठल्याही सिम्युलेशन सॉफ्टवेअर मध्ये ते सर्किट बिल्ड करण्यासाठी आपल्याला एक मॅथमॅटिकल इक्वेशन यूज करायचं आहे. ओके, सो फर्स्ट आय विल एक्सप्लेन यू व्हॉट इज द मॅथमॅटिकल इक्वेशन that we have to build in MATLAB software, and then we will go for implementation of this equation in MATLAB. हे इक्वेशन आहे बेसिक एएम सिग्नलचं बेसिक इक्वेशन. हे इक्वेशन यूज करून आपल्याला ते सिम्युलेशन सर्किट तिथं ड्रॉ करायचंय. कुठलं सिम्युलेशन सर्किट? हे जे मी आता दाखवलं तुम्हाला ते. हे सर्किट आपल्याला मॅटलॅब मध्ये इम्प्लिमेंट करायचंय. तर कसं आहे इक्वेशन बघा ते. व्हॉट यू कॅन सी हिअर, एएम सिग्नल इज इक्वल टू, सो एएम सिग्नल इज इक्वल टू 1 plus m sin omega mt bracket complete into sin omega c t. This is the equation of AM, and by using this equation we are going to build the simulation model for AM signal in the MATLAB. बघा आता यातल्या टर्म्स बघा वन बाय वन. AM सिग्नल इज इक्वल टू 1 plus 1 हा काय एक कॉन्स्टंट नंबर आहे. 1 plus small m represents what? Okay, so here it is mistake. This is not modulation signal. Small m means what? Small m म्हणजे काय? Modulation index. Please give the answer. Modulation index. Modulation index. ओके, आपण डेरिवेशन बघितलेलं आहे. त्यातल्या एका स्टेपला आपल्याला हे इक्वेशन मिळालं होतं. 1 plus m sin omega m t into sin omega ct. By using this equation we have to build the simulation model. 1 plus m, m stands for modulation index, into sin omega mt. ओमेगा mt म्हणजे कुठला सिग्नल आहे हा? sin omega mt. This is giving you the analog signal which is the modulating signal. ह्या टर्म वरून आपल्याला कुठला सिग्नल मिळतो? मॉड्युलेटिंग सिग्नल मिळतो. आणि ह्या टर्म वरून कुठला सिग्नल आहे? बाय युजिंग दिस टर्म वी आर गेटिंग द कॅरियर सिग्नल. लक्षात घ्या हे इक्वेशन मधल्या टर्म्स परत. 1 plus 1 means a constant number. 1 ला कसं रिप्रेझेंट करायचं? कॉन्स्टंटने. प्लस m म्हणजे काय? मॉड्युलेशन इंडेक्स. sin omega mt, this is the block related to modulating signal, and sin omega ct, this is the block related to carrier signal. हे सेम इक्वेशन तुम्ही लिहून घ्या. हे इक्वेशन यू डू वन थिंग, you write down this equation so that it will be helpful for you to understand the block diagram. आधी ब्लॉक डायग्राम समजून घ्या, मग ती कशी इम्प्लिमेंट करायची बघू आपण. All of you write down this equation. AM signal is equal to 1 plus m sin omega mt bracket complete sin omega c t. ह्याच्यामधला एक म्हणजे कॉन्स्टंट आहे, m म्हणजे काय आहे? मॉड्युलेशन इंडेक्स. sin omega mt is giving the modulating signal, and sin omega ct is giving the carrier signal. You just write down this. तुमच्या त्या शीट मध्ये ना मी वाटल्यास एक लिंक तिथं करते प्रोड्यूस दॅट लिंक फॉर एक्सपेरिमेंट नंबर 1 मटेरियल, and I will attach this folder. In that folder you will get one file as this lab manual, another file you will get as this
equation which we have to use for generation of AM signal. हे इक्वेशन समजले सगळ्यांना? आर यू गेटिंग दिस इक्वेशन? येस मॅम. मग आता इथे बघा मॅटलॅब सॉफ्टवेअर मध्ये 1 हा जो आहे तो कॉन्स्टंट म्हणून एक सिम्बॉल असतं. ते कॉन्स्टंट सिम्बॉल ओके इफ यू हॅव दिस इक्वेशन आय विल शो यू डायरेक्टली दिस सर्किट डायग्राम. सो इफ you see this circuit diagram, in this we will see one by one. Are you able to see this or shall I zoom it? Are you able to see this? हा ब्लॉक बघा इथं हा सिग्नल जनरेटर आहे आणि तिथं काय लिहिलेलं आहे सिग्नल जनरेटर ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल and for example they have given the values for this modulating signal are the values of this modulating signal for frequency and frequency दिली आहे त्याची आणि एक व्होल्टेज दिले. हा मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेटर झाला. अनदर ब्लॉक व्हॉट यू आर सीइंग हियर carrier signal. So this is giving you the generation of carrier signal. हे इक्वेशन आपण जे आता लिहून घेतलं इक्वेशन ते इक्वेशन आणि ही डायग्राम कशी एकमेकांशी रिलेटेड आहे ते समजून घ्या थोडस. आता ह्या इक्वेशन मध्ये कुठल्या कुठल्या टर्म आहेत 1 ही तुम्हाला तिथं 1 साठी एक ब्लॉक घ्यावा लागेल. ह्या 1 चा ब्लॉक म्हणजे काय दिस इज नथिंग बट टेकन बाय द कॉन्स्टंट. सो इफ यू सी हियर इथं दिसतंय काय तुम्हाला कॉन्स्टंट. दिस कॉन्स्टंट इज नथिंग बट इट इज रिप्रेझेंटिंग द लेटर और दिस इज रिप्रेझेंटिंग द नंबर एज 1 प्लस. आता प्लस हे सिम्बॉल आहे इथं. प्लस साठी कुठला ब्लॉक यूज केलाय मॅटलॅब मधला ऍडर. ऍडर म्हणून एक ब्लॉक असतो मॅटलॅबच्या टूल मध्ये. आय विल शो यू दॅट टूल बॉक्स यू विल अंडरस्टँड. फक्त आधी कुठल्या सिम्बॉल साठी कुठला ब्लॉक यूज करायचा हे समजून घ्या. पहिला आहे 1 साठी कुठला यूज करायचा कॉन्स्टंट म्हणून एक ब्लॉक असतो. इथं तुम्हाला दिसतोय बघा याच्यामध्ये हा जो आहे कॉन्स्टंट हा ब्लॉक हा 1 रिप्रेझेंट करतो. परत पुढे काय आहे इथं प्लस. प्लस साठी कुठला ब्लॉक यूज करायचा मॅटलॅब मधला मॅटलॅबच्या टूल मधला हियर आय हॅव रिटन दॅट. प्लस साठी कुठलं सिम्बॉल यूज करायचं मॅटलॅब मधलं ऍडर. सो टू ऍड 2 signals or multiple signals ऍडर म्हणून एक ब्लॉक आहे दॅट ब्लॉक यू हॅव टू सिलेक्ट. प्लस 1 प्लस m is representing the modulation index. आता ह्या m ची व्हॅल्यू डिसाइड करते की तुम्हाला वेवफॉर्म मिळणारी अंडर मॉड्युलेशनची असेल का ओव्हर मॉड्युलेशनची असेल का एक्झॅक्ट मॉड्युलेशनची असेल. जर तुम्ही m ची व्हॅल्यू तिथे सिलेक्ट करताना 1 पेक्षा कमी घेतली तर कुठली डायग्राम मिळेल तुम्हाला which case you will get at output if m is less than 1? Under modulation. Under modulation. If you take m is equal to 1 you will get exact modulation waveform and if you take m is greater than 1 you will get the over modulation waveform. ओके मग हा m म्हणजे काय दिस इज नथिंग बट मॉड्युलेशन इंडेक्स. तिथं जेव्हा तुम्ही तो कुठलाही ब्लॉक सिलेक्ट करता तेव्हा तिथं राईट साइडला एक ऑप्शन असतं की टू चेंज द व्हॅल्यू ऑफ द पर्टिक्युलर ब्लॉक दॅट ऑल्सो आय विल शो यू. आता हे झालं 3 आपण समजून घेतले. पहिल्यांदा 1 म्हणजे कशाने रिप्रेझेंट करणार कॉन्स्टंटने. प्लस म्हणजे प्लस साठी कुठला ब्लॉक यूज करणार ऍडर. नंतर m म्हणजे काय मॉड्युलेशन इंडेक्स. मग मॉड्युलेशन इंडेक्स हा कुठल्या ब्लॉकने रिप्रेझेंट केला जातो इथं गेन म्हणून एक ब्लॉक आहे त्या टूल मध्ये दॅट आय विल शो यू. हा असा त्रिकोणी ब्लॉक असतो गेन म्हणून तो ब्लॉक यूज करायचा. मग आता ह्या इक्वेशन मध्ये बघा कसं आहे m should be multiplied with sin omega ct. सॉरी m should be multiplied by sin omega mt. म्हणजे ह्या m नी ह्या साइनच्या व्हॅल्यूला काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. सो फॉर मल्टिप्लिकेशन ऑपरेशन वी हॅव टू यूज द प्रोडक्ट ब्लॉक. मल्टिप्लिकेशन साठी हा हे जे दिसतंय तुम्हाला सिम्बॉल दिस सिम्बॉल इज ऑफ प्रोडक्ट ब्लॉक. दॅट ब्लॉक यू हॅव टू यूज अँड देन लास्ट ह्याचा ब्रॅकेट घेतलाय आणि परत ह्या ब्रॅकेटला कशाने मल्टिप्लाय केलंय साइन ओमेगा सी टी. म्हणजे ही जी पूर्ण टर्म आहे परत ह्या सगळ्या टर्मचं आउटपुट हे प्रोडक्टला द्यायचं आणि प्रोडक्टला दुसरा इनपुट काय असणार आहे व्हॉट विल बी द अनदर इनपुट फॉर दॅट प्रोडक्ट ब्लॉक दिस कॅरियर
सिग्नल. थोडंसं अवघड आहे समजायला, पण लक्षात घ्या मी काय सांगते, स्टेप बाय स्टेप तुम्ही लक्षात घ्या. हे इक्वेशन ऍज इट इज आपल्याला मॅटलॅब मध्ये इम्प्लिमेंट करायचंय. मग कसं इम्प्लिमेंट करायचं? एक आहे पहिला नंबर. एक साठी काय कुठला घेतला आपण सिम्बॉल? नाउ यू टेल मी विच सिम्बॉल्स फ्रॉम मॅटलॅब वी आर टेकिंग फॉर दिस पर्टिक्युलर टर्म्स. हे आपलं रेग्युलर इक्वेशन झालं आपल्या रोजच्या लँग्वेज मधलं. मग आता हे इक्वेशन आपल्याला मॅटलॅब मध्ये बिल्ड करायचंय. मग 1 तुम्ही ऍज इट इज मॅटलॅब मध्ये घेऊ शकत नाही. 1 हे सिलेक्ट करण्यासाठी कुठला ब्लॉक घ्यायचा मॅटलॅब मधला? विच Constant. ब्लॉक? Constant. फॉर 1 यू हॅव टू टेक द ब्लॉक विच इज नेम्ड एज कॉन्स्टंट. तो इथं दिसतो बघा, तुम्हाला याच्यामध्ये समजेल सगळं. हे कॉन्स्टंट आहे तो 1 आहे. 1 1 नंतर 1 मध्ये काय ऍड केलंय? 1 प्लस एम इंटू साइन ओमेगा सिटी. मग आधी ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल, मग ऍडिशन होणार ना. एम म्हणजे काय? मॉड्युलेशन इंडेक्स. हा मॉड्युलेशन इंडेक्स हा कुठल्या टर्मने आपण रिप्रेझेंट करतो? मी इथे लिहिते ब्रॅकेट मध्ये. दिस मॉड्युलेशन इंडेक्स विल बी रिप्रेझेंटेड ऍज द ब्लॉक विच इज नोन एज गेन. तिथं व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकता, 0.5, 0.2, 1, 1.2, 1.3. गेन हा ब्लॉक यूज करायचा. बघा आता इथं मग काय आहे? एम शुड बी मल्टिप्लाइड बाय साइन ओमेगा एम टी. साइन ओमेगा एम टी म्हणजे मॉड्युलेटिंग सिग्नल आहे आणि साइन ओमेगा सी टी म्हणजे कॅरियर सिग्नल आहे. हे दोन्हीही टर्म्स, लेट अस कन्सिडर दिस इज टर्म ए अँड दिस इज टर्म बी. टर्म ए आणि बी ह्या जनरेट करण्यासाठी आपल्याला सिग्नल जनरेटर यूज करावे लागतात. इथं जर बघितलं तुम्ही ह्या डायग्राम मध्ये, इथं बघा, इथं एक सिग्नल जनरेटर आहे आणि इथं एक सिग्नल जनरेटर आहे. आता दिसताना दोन्ही सिग्नल जनरेटर सेम दिसतात, पण तिथं सुद्धा मॅटलॅब मध्ये राईट साईडला चेंज द व्हॅल्यू म्हणून एक ऑप्शन असतं. तर तिथं क्लिक करून तुम्ही त्याची व्हॅल्यू चेंज करू शकता. कारण मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर सिग्नल दोन्हीची फ्रिक्वेन्सी एक असणार आहे का प्रॅक्टिकल मध्ये? दोन्हीची फ्रिक्वेन्सी एक असते का मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर सिग्नलची? आपण बघितल्यात बऱ्याच No. वेव्हफॉर्म. मग आपल्याला ह्याची फ्रिक्वेन्सी चेंज करावी लागेल, ह्याची फ्रिक्वेन्सी चेंज करावी लागेल. मग आता बघा ते इक्वेशन 1 प्लस एम इंटू साइन ओमेगा सिटी. एम इंटू साइन ओमेगा सिटी कुठं आला इथं? हा एम म्हणजे गेन आहे. एम इज मल्टिप्लाइड बाय साइन ओमेगा एम टी. हा साइन वेव्ह घेतला, ह्या साइन वेव्हच्या पुढे इथं एम वापरलाय, म्हणजे हा काय झाला? मल्टिप्लिकेशन झालं इथं ह्या दोनचं. हा जर डायरेक्टली मॉड्युलेटिंग सिग्नल इथं ऍडरला आला दिला असता तर कुठलं इक्वेशन झालं असतं त्या केसमध्ये? एम आला असता का तिथं पिक्चर मध्ये? डायरेक्ट जर आपण मॉड्युलेटिंग सिग्नल इथं दिला ह्या ऍडरला तर एम येतो का पिक्चर मध्ये? कुठं नाही. तिथं काय येईल? डायरेक्टली ते साइन ओमेगा एम टी. पण आपल्याला फक्त साइन ओमेगा एम टी घ्यायचा नाहीये. काय करायचंय? एम शुड बी मल्टिप्लाइड बाय साइन ओमेगा एम टी. त्यामुळं तिथला जो एम आहे तो ह्या मॉड्युलेशन इंडेक्सने इथं रिप्रेझेंट होतोय. सो हिअर एम इज मल्टिप्लाइड विथ साइन ओमेगा एम टी. मग ह्या दोन्हीचं मिळून आउटपुट काय मिळालं इथं ऍडरला? व्हॉट इज दिस सिग्नल यू आर गेटिंग ऍट द इनपुट ऑफ ऍडर? फर्स्ट सिग्नल कुठला सिग्नल मिळाला इथं ऍडरला? हे ऍडरचं सिम्बॉल आहे. सो व्हॉट इज द वन फर्स्ट इनपुट टू द ऍडर? व्हॉट इज द सिग्नल हिअर वेअर आय एम शोइंग यू? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सिग्नल हिअर? इथं कुठला सिग्नल मिळतोय ऍडरच्या फर्स्ट इनपुटला? Modulating. इक्वेशन एम मॉड्युलेशन इंडेक्स, आणि हा मॉड्युलेशन इंडेक्स ह्याच्या पुढे घेतलेला आहे साइन ओमेगा एम टीच्या. त्यामुळे ह्या दोन्हीची इथं मल्टिप्लिकेशन आहे. सो एम इज मल्टिप्लाइड बाय साइन ओमेगा एम टी. सो हिअर विच सिग्नल यू आर गेटिंग एज फर्स्ट इनपुट Modulating टू द signal. ऍडर? मॉड्युलेटिंग सिग्नल मल्टिप्लाइड बाय मॉड्युलेशन इंडेक्स. हा एम आहे आणि हा मॉड्युलेटिंग सिग्नल आहे. सो हिअर यू आर गेटिंग एम इंटू साइन ओमेगा एम टी. हा इथं मिळाला आपल्याला एम इंटू साइन ओमेगा एम टी. परत दुसरा सिग्नल कुठला आहे ऍडरला इनपुट म्हणून? हा आता बिल्ड केला आपण एम इंटू साइन ओमेगा एम टी. प्लस आहे म्हणून इथं काय वापरलंय ह्या डायग्राम मध्ये आपण? प्लस आहे म्हणून हा ऍडर वापरला. ऍडरला एक इनपुट मिळालं एम इंटू साइन ओमेगा एम टी. दुसरं इनपुट काय आहे ऍडरला ऍज पर द फॉर्म्युला? व्हॉट इज द इनपुट फॉर ऍडर?
Another input. What is another input for this adder? Adder ला दुसरा इनपुट काय असणार आहे? 1 ना? 1 प्लस आहे ना इथे इक्वेशन मध्ये. सो व्हॉट विल बी हा अनदर yes ma'am. इनपुट फॉर ॲडर? 1. 1 इज रिप्रेझेंटेड ॲज अ कॉन्स्टंट. त्यामुळे इथं बघा हा कॉन्स्टंट आहे, तो इथं काय गेलाय? सेकंड इनपुट टू द ॲडर. मग आता ह्या ॲडरच्या आउटपुटला काय मिळाली टर्म आपल्याला सांगा मला. इक्वेशन मध्ये सांगा, सिग्नल मध्ये सांगू नका. ह्या ॲडरच्या आउटपुटला आपल्याला कुठली टर्म मिळते इन टर्म्स ऑफ द इक्वेशन व्हॉट एव्हर वी हॅव कन्सिडर्ड? Constant 1. ॲडरच्या आउटपुटला कॉन्स्टंट 1. ॲडरचं एक इनपुट काय आहे? 1. 1 इथं मिळालं प्लस व्हॉट इज अनदर इनपुट फॉर दिस ॲडर? M into sin omega. इथून काय घेतलं? m इंटू साइन ओमेगा m t. म्हणजे ॲडरच्या आउटपुटला आपल्याला ही टर्म मिळते. वी आर गेटिंग दिस टर्म ॲट द आउटपुट ऑफ फर्स्ट ॲडर. 1 प्लस m इंटू साइन ओमेगा m t. आणि हे जे होल ब्रॅकेट आहे ह्याला कशाने मल्टिप्लाय केलेलं आहे परत? साइन ओमेगा सी टी. सो इन दिस डायग्राम इफ यू सी, इथं प्रोडक्ट यूज केलाय. प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लायर. हे जे आउटपुट मिळालं इथं, इथं आपल्याला 1 प्लस m ओमेगा 1 प्लस m साइन ओमेगा m टी मिळाला. त्याला कशाने मल्टिप्लाय केलंय परत? साइन ओमेगा सी टी. म्हणजे हा कॅरियर, दिस कॅरियर इज गिवन ॲज सेकंड इनपुट टू दिस प्रोडक्ट. आणि ह्या प्रोडक्टच्या आउटपुटला जो सिग्नल मिळेल आपल्याला तो कुठला सिग्नल असतो? दिस इज द AM सिग्नल. हे वरचे 2 बाण कन्सिडर करू नका. हा एरो इथला DSO चा. So right now you just consider the output of product which is given to this scope. This scope stands for oscilloscope. आपण जसं एक हार्डवेअर मध्ये एखादी वेवफॉर्म DSO वरती बघतो, तसंच ती वेवफॉर्म आपण ह्या पर्टिक्युलर मॅटलॅब सॉफ्टवेअर मध्ये कुठं बघतो? स्कोप ह्या सिम्बॉल वरती बघतो. सो वी विल बिल्ड द सर्किट वन बाय वन सो दॅट यू विल अंडरस्टँड. फक्त एक करा आता, हे इक्वेशन सगळ्यांनी लिहून घ्या आणि इक्वेशन मधल्या कुठल्या टर्म्स काय रिप्रेझेंट करतायत दॅट यू राईट इन युअर नोटबुक. आय विल स्टार्ट विथ द practical implementation in the simulation software. Have you written this? All the things? Yes ma'am. So we will see its implementation in the simulation software. So we will open the MATLAB. Steps लक्षात ठेवा. आता MATLAB मध्ये आपल्याला मॉडेल बिल्ड करायचं नवीन. न्यू मॉडेल वी हॅव टू बिल्ड इन द MATLAB फॉर विच आउटपुट काय जनरेट करायचं आपल्याला MATLAB मध्ये? कुठलं सिग्नल जनरेट करायचं आहे? AM सिग्नल. वी हॅव टू जनरेट द AM सिग्नल इन द MATLAB. त्याच्यासाठी जो फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे तो तुम्ही लिहून घेतलाय आणि त्या फॉर्म्युला मधल्या वेगवेगळ्या टर्म्स कुठल्या ब्लॉकने रिप्रेझेंट होत आहेत दॅट ऑल्सो यू हॅव रिटन. सो वी विल सी वन बाय वन हाऊ टू बिल्ड द पर्टिक्युलर मॉडेल इन दिस MATLAB. ओके, सो इट जनरली टेक्स 1 or 2 minutes टू ओपन द MATLAB सॉफ्टवेअर. त्याच्यामध्ये इनिशियल ऍडजस्टमेंट स्टेपमुळे त्याला वेळ लागतोय डिस्प्ले व्हायला. ओके, see here. Now all of you are able to see the screen. आता MATLAB मध्ये बघा, आता एखाद्या वर्ड मध्ये आपल्याला एखादं नवीन डॉक्युमेंट तयार करायचं असेल तर कसं करतो आपण? व्हॉट इज द प्रोसेस टू जनरेट न्यू डॉक्युमेंट इन द वर्ल्ड? इथं जातो आपण होमला, होम मध्ये न्यू वरती क्लिक करतो. न्यू वरती क्लिक करतो. न्यू वरती क्लिक केल्यावर इथं ब्लँक डॉक्युमेंट येतं. ब्लँक डॉक्युमेंट ओपन करतो. आपण काय तर त्याच्यात टाईप करतो and then we are saving it. So we are saving that document. इथं जाऊन आपण सेव्ह ॲज करतो. कुठं सेव्ह करायचं ते लोकेशन येतं आणि कुठल्या नावाने सेव्ह करायचंय ते पण लोकेशन येतं. सपोज डेस्कटॉप वरती सेव्ह करायचंय. फाइल नेम सपोज यू गिव्ह इट ॲज SYA division. SYA division and you are सेव्ह ॲज टाईप वर्ड डॉक्युमेंट. वर्ड डॉक्युमेंट सेव्ह ॲज टाईप म्हणजे काय येतं? कुठल्या टाईप मध्ये तुम्हाला सेव्ह करायचंय. मग वर्ड डॉक्युमेंट म्हणून इथं सेव्ह केलं.
म्हणजे जोपर्यंत तुम्ही ह्या डॉक्युमेंटला सेव्ह करत नाही तोपर्यंत यू आर नॉट एबल टू सी दॅट डॉक्युमेंट प्रॉपरली और यू आर एबल टू सर्च द डॉक्युमेंट प्रॉपरली. आर यू गेटिंग दिस? एखादी नवीन वर्ड फाईल आपण वर्ड मध्ये अशी ओपन करतो. तसंच आता आपल्याला मॅटलॅब मध्ये काय करायचंय, ही मॅटलॅबची स्क्रीन आली तर ह्या मॅटलॅबच्या स्क्रीन मध्ये आपल्याला तिथे एक नवीन मॉडेल बिल्ड करायचंय. न्यू मॉडेल वी हॅव टू बिल्ड. मग त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे, इथं न्यू म्हणून दिसतंय सगळ्यांना. आर यू एबल टू सी दिस न्यू सिम्बॉल? Yes. Yes, ma'am. किंवा तुम्ही जरी इथं होम न्यू स्क्रिप्ट म्हणलं ना की इथं न्यू तुम्हाला जर वर्ड मध्ये काय प्रोग्राम लिहायचा असेल म्हणजे काही टाईप करून लिहायचं असेल तर त्याच्यासाठी न्यू स्क्रिप्ट यूज करतो. पण आपल्याला जेव्हा इथं वेगवेगळे मॉडेल्स इम्प्लिमेंट करायचे तर त्या मॉडेलमध्ये आपण न्यू स्क्रिप्ट सिलेक्ट करत नाही. सो इन दॅट केस वी हॅव टू सिलेक्ट द न्यू मॉडेल. ओके, सो इट वॉज क्लोज्ड. आय विल ओपन इट वन्स अगेन. न्यू व्हेरिएबल दिसते इथं, ओपन व्हेरिएबल दिसते, फाइंड फाइल्स, कम्पेअर, ओपन. आता इथं आपल्याला न्यू मध्ये जाऊया आपण. ओके, हिअर यू आर एबल टू सी द सिम्युलिंक लायब्ररी. सिम्युलिंक लायब्ररी दिसलं सगळ्यांना? त्याच्यावरती क्लिक केलंय मी आता. सिम्युलिंक लायब्ररी मध्ये क्लिक केलं तुम्ही की यू आर एबल टू सी द डिफरंट सिम्बॉल्स इन मॅटलॅब. मॅटलॅब मधलं सुद्धा कुठलं यूज करतोय आपण टूल? सिम्युलिंक सॉफ्टवेअर यूज करतोय. त्यामुळे इथं जर तुम्ही सिम्युलिंक लायब्ररी वरती क्लिक केलं तर यू आर एबल टू सी द डिफरंट symbols or different codes which are used in the simulation software. Okay. Just a minute. Huh? लक्षात घ्या, आपल्याला मॅटलॅब मध्ये नवीन मॉडेल तयार करायचंय. त्या मॉडेलला कुठल्या तर नावाने सेव्ह करायचं. ते मॉडेल जेव्हा आपण रन करू तेव्हा त्याच्या आउटपुटला आपल्याला जी वेवफॉर्म मिळणार आहे दॅट वेवफॉर्म इज नथिंग बट द आवर AM वेवफॉर्म. ओके, सो यू जस्ट सी हिअर. क्लिक करायचं, न्यू वरती क्लिक केलं आपण. स्टेप्स यू ट्राय टू अंडरस्टँड. इथं लेफ्ट साइडला वरच्या कॉर्नरला न्यू म्हणून एक बटन आहे प्लसच्या सिम्बॉलने. तर तिथं न्यू वरती क्लिक केलं की तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स येतात. इथं कुठले कुठले ऑप्शन्स आहेत? पहिला ऑप्शन कुठला दिसतोय तुम्हाला न्यू मध्ये? व्हॉट इज फर्स्ट ऑप्शन यू आर एबल टू सी इन द न्यू? स्क्रिप्ट. Script. तुम्हाला नवीन स्क्रिप्ट ओपन करायची आहे का? त्याच्या खाली आहे न्यू फंक्शन, न्यू एक्झाम्पल, न्यू क्लास, न्यू सिस्टीम, न्यू फिगर, न्यू ग्राफिकल युजर इंटरफेस, न्यू कमांड शॉर्टकट. हे सिम्युलिंकच्या वरचं जे काय आहे त्याच्याकडे बघायचंच नाही, त्यातलं आपण काहीच आता इम्प्लिमेंट करणार नाही. सिम्युलिंकच्या खाली काय लिहिलेलं दिसतंय बघा तुम्हाला? 3 सिम्युलिंकच्या खाली काय लिहिलेले आहेत? 3 वर्ड्स तिथं. Simulink model. सिम्युलिंक मॉडेल, स्टेट फ्लो चार्ट आणि सिम्युलिंक प्रोजेक्ट. मग मॅटलॅब मध्ये आपल्याला जेव्हा एखादं नवीन सर्किट इम्प्लिमेंट करायचं असतं तेव्हा आपण काय सिलेक्ट करायचं? सिम्युलिंक मॉडेल. इथं सिम्बॉल पण दिसतंय तुम्हाला, एक 2 असे ब्लॉक्स आहेत, एक ट्रायंगल आहे आणि एक रेक्टँगल आहे. सो दॅट सिम्बॉल यू हॅव टू सिलेक्ट. वन्स अगेन आय एम टेलिंग, मॅटलॅब ओपन केल्यावरती तुम्हाला लेफ्ट साइडला वरच्या कॉर्नरला न्यू म्हणून एक प्लसचं बटन दिसतं. आता रेकॉर्डिंगचं तिथं आहे त्यामुळे दिसत नसेल तुम्हाला. सो आय विल टेक दिस साइड. इथं दिसतंय लेफ्ट साइडला वरती प्लस आणि न्यू लिहिलेलं आहे तिथं. मग ह्या न्यू वरती तुम्ही इथं क्लिक केलं की तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन येतात की काय नवीन ओपन करायचंय तुम्हाला, स्क्रिप्ट का फंक्शन का एक्झाम्पल. हे सिम्युलिंकच्या वरती जे काय लिहिलेलं आहे तिकडे बघूय नका सध्या. सिम्युलिंकच्या खाली बघा, सिम्युलिंकच्या खाली 3 ऑप्शन दिसत आहेत.
सिम्युलिंक मॉडेल, स्टेट फ्लो चार्ट आणि सिम्युलिंक प्रोजेक्ट यातलं काय ओपन करायचं, सिलेक्ट करायचं सिम्युलिंक मॉडेल. इथं क्लिक करा सिम्युलिंक मॉडेल वरती. वन्स यू क्लिक ऑन सिम्युलिंक मॉडेल यू विल गेट वन ब्लँक स्क्रीन आणि त्या ब्लँक स्क्रीन वरती आपल्याला ते सिम्युलिंक मॉडेल बिल्ड करायचंय. ओके, सो यू विल गेट दॅट ब्लँक स्क्रीन. जस्ट वेट. आली ही इथं, आलं ही ब्लँक स्क्रीन आली. आता इथं हे ब्लँक स्क्रीन म्हणजे कशाची स्क्रीन आलेली आहे, काय ओपन झालंय इथं नवीन, व्हॉट इज ओपन ऑन द डेस्कटॉप नाव. मॅटलॅब मधून आपण काय बिल्ड केलंय नवीन इथं, मॉडेलची स्क्रीन. न्यू मॉडेल, न्यू ब्लँक मॉडेल आपण तयार केलंय. म्हणजे थोडक्यात आपली वर्ड मधली जशी ब्लँक फाईल असते की नाही, वर्ड मध्ये काय करतो आपण, नवीन फाईल तयार करायला इथं न्यू मध्ये जातो. न्यू मध्ये सिलेक्ट केल्यावर काय सिलेक्ट करतो, ब्लँक डॉक्युमेंट. मग इथे एक ब्लँक डॉक्युमेंट येतं ना आपल्याला, त्याच्यावरती आपल्याला काय लिहायचं ते आपण लिहितो आणि मग ते डॉक्युमेंट सेव्ह करतो. तसंच ह्या सिम्युलिंक सॉफ्टवेअर मध्ये आपण काय केलं, पहिल्यांदा एक नवीन मॉडेल इथं तयार केलं, क्रिएट केलंय ब्लँक मॉडेल. आता त्याच्यावरती आपल्याला ही डायग्राम इथं बिल्ड करायची. कुठली डायग्राम, AM सिग्नल जनरेशनची, बाय युजिंग दिस पर्टिक्युलर इक्वेशन. हे इक्वेशन यूज करून ही डायग्राम आपल्याला कुठं बिल्ड करायची आहे, ह्या मॉडेलमध्ये, न्यू मॉडेल जे सध्या ब्लँक आहे. मग आता तुम्ही इक्वेशन सगळ्यांनी ठेवा तुमच्या समोर आणि इक्वेशन मधल्या टर्म्स सांगा मला वन बाय वन आणि कुठले ब्लॉक आपल्याला सिलेक्ट करावे लागतील ते सांगा. आता हे अनटायटल्ड आहे, याला कुठलंही नाव दिलेलं नाही. आपण काय करूया, आधी ह्याला सेव्ह ॲज करून घेऊया. इथं फाईल दिसतंय, फाईल वरती जायचं, सेव्ह ॲज म्हणायचं, फाईल सेव्ह ॲज. सेव्ह ॲज तुम्ही माय डॉक्युमेंट जिथं मॅटलॅब आहे तिथं तुम्ही हा पर्टिक्युलर प्रोग्राम सेव्ह करू शकता. आता ह्याला काय नाव देऊया आपण, वी विल राईट हिअर द नेम ॲज SYAM सिम्युलिंक. SYAM सिम्युलिंक. आणि इथं सेव्ह ॲज टाईप मध्ये बरेच ऑप्शन येतात, .slx, .mdl, ह्यातलं कुठलं सिलेक्ट करायचं, सेव्ह ॲज टाईप .slx. कायम लक्षात ठेवा, मॅटलॅब मधलं कुठलंही नवीन मॉडेल जेव्हा तुम्ही सेव्ह करता तेव्हा ते कुठल्या एक्सटेन्शनने सेव्ह करायला पाहिजे, .slx. हे सेव्ह करायचं आणि इथं ह्या सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं. आर यू गेटिंग? AM सिम्युलिंक तिथं येणार नाही कारण तिथं स्पेस चालत नाही. ओके, विल जस्ट राईट हिअर ॲज SYAM. We will write here as SYAM. सिम्युलिंक नाही दिलं नाव कारण याच्यामध्ये काय असतात, बऱ्याचदा इनबिल्ट कमांड असतात काही काही त्या सॉफ्टवेअर मध्ये. त्या कमांड सारखं जर आपण नाव दिलं त्या प्रोग्रामला तर तो पर्टिक्युलर प्रोग्राम तिथं रन नाही. त्यामुळे मॅडम व्हॉइस क्लिअर येत नाही. ओके, आय विल जस्ट चेक. हे प्रोग्राम कसं सेव्ह केला आपण समजलं सगळ्यांना? येस मॅम. आवाज येतोय का व्यवस्थित आता मीनाक्षी? हा मॅम येतोय आता. रेंजचा काही इश्यू नाही हो, रेंज आहे. हा बर, प्रोग्राम कसं सेव्ह करायचं समजलं तुम्हाला? येस आता मॅम. इथं SYAM ह्या नावाने आपण आता हे मॉडेल सेव्ह केलं इथं तुमचं. आता ह्याच्यामध्ये काहीच बिल्ड केलेलं नाहीये. मग आता आपल्याला काय करावं लागेल, इथं AM चं मॉडेल इथं बिल्ड करावं लागेल. मग एक एक ब्लॉक आपल्याला याच्यावरती ड्रॉ करावे लागतील. म्हणजे आता काय, ही जी डायग्राम आहे ही डायग्राम आपल्याला ह्या ब्लँक मॉडेल मध्ये ड्रॉ करावी लागेल. आता काय केलं आपण पहिल्यांदा सुरुवातीला,
मॅटलॅब ओपन करून मॅटलॅब मध्ये एक न्यू मॉडेल ओपन केलं, ब्लँक मॉडेल, आणि ते सेव्ह ॲज केलं पहिल्यांदा, कारण ते सेव्ह केल्याशिवाय तुम्हाला तो प्रोग्राम पर्टिक्युलर रन करता येत नाही. त्यामुळे तो SYAM या नावाने आपण सेव्ह केलाय. आणि कुठल्या एक्सटेन्शनने सेव्ह केलाय तो? सेव्ह ॲज टाईप मध्ये काय सिलेक्ट केलं आपण सेव्ह करताना? काय सिलेक्ट केलं सेव्ह ॲज टाईप मध्ये? .slx. कुठलं एक्सटेन्शन सिलेक्ट केलं? येस ऋषिकेश. .slx. .sl. हा, .slx ते ऑटोमॅटिकली येतं, ते सिलेक्ट करा. कनेक्शन करू. आता इथं सिम्बॉल कसे इम्प्लिमेंट करायचे? इथं जर तुम्ही बघितलं इथं हे मिनिमाइज करायचं आता मॉडेलचं. हे पण आपण मिनिमाइज करूया. दिस ऑल्सो वी विल मिनिमाइज. आता इथं बघा, परत मॉडेलची एक वेगळी स्क्रीन येते. मॅटलॅब मध्ये दोन स्क्रीन दिसत आहेत तुम्हाला. एक स्क्रीन म्हणजे ही SYAM जिथं मॉडेल आहे ते, आणि दुसरी स्क्रीन म्हणजे आपली मेन मॅटलॅबची दिसते. इन मॅटलॅबच्या स्क्रीन मध्ये तुम्हाला त्या स्क्रीन मधून काही कंपोनंट्स घ्यायचे आणि ते इकडे काय करायचे? प्लेस करायचे. और यू कॅन सिलेक्ट द कंपोनंट्स फ्रॉम दिस विंडो ऑल्सो. सो जस्ट सी हिअर. काय काय याच्यामध्ये टॅब आहेत बघा. नवीन मॉडेल मध्ये फाईल मध्ये काय असतं? न्यू फाईल, ओपन, सेव्ह, सेव्ह ॲज, एक्सपोर्ट मॉडेल टू, सिम्युलिंक प्रेफरन्सेस, ते सगळं येतं. एडिट मध्ये एडिटचे रिलेटेड ऑप्शन्स येतात. व्ह्यू मध्ये व्ह्यू मध्ये बघितलं तुम्हाला तर इथं काय येतंय? लायब्ररी ब्राउझर. देर आर डिफरंट ऑप्शन्स देअर. डिस्प्ले, हे बघा सिम्युलिंक लायब्ररी ब्राउझर. हे जर तुम्ही ओपन केलं, आय एम रिपीटिंग इट, इथं वरती बरेच बटन्स आहेत. फाईल, एडिट आणि व्ह्यू. यातलं कुठं जायचं आपण? व्ह्यू मध्ये. व्ह्यू मध्ये क्लिक केलं तर तिथं बरेच सिम्बॉल येतात तुम्हाला. त्यातल्या लायब्ररी ब्राउझर वरती क्लिक करायचं. लायब्ररी ब्राउझर वरती क्लिक केलं तुम्ही, इथं बघा हे सगळी लिस्ट आली का तुम्हाला? दिस लिस्ट इज नथिंग बट लाईक टूल बॉक्स. जसं पेंट मध्ये आपण एखादं पेंट ओपन केलं, हे बघा हे पेंट आहे. पेंट मध्ये आपण जर ते सॉफ्टवेअर ओपन केलं तर इकडं लेफ्ट साईडला काय असतं? इकडं इथं बघा हे टूल्स आहेत ना पेंट मधले. दिस इज ब्रश, विच कलर यू हॅव टू यूज, देन दिस इज इरेजर. हे आपण सिलेक्ट करतो ह्यातून आणि त्याच्यातून ते पर्टिक्युलर पिक्चर तिथं एडिट करतो. हे ए म्हणजे काय? सिलेक्ट द पर्टिक्युलर एरिया. म्हणजे हे टूल बॉक्स आहे ना थोडक्यात पेंटचा. हे टूल बॉक्स मधून आपण काय करायचंय ते सिलेक्ट करतो आणि ते इकडं एडिट करतो. तसं सिमिलरली काय करायचं याच्यामध्ये? ह्या मॉडेल मध्ये सुद्धा आपण मॉडेल मध्येच आहोत. मॅटलॅब मधल्या SYAM हे तुमचं मॉडेल आहे. तिथं फाईल, एडिट, व्ह्यू, डिस्प्ले, डायग्राम हे वेगवेगळे ऑप्शन्स येत आहेत इथं. मग डायग्राम ड्रॉ करण्यासाठी यातल्या कुठल्या ऑप्शन वरती क्लिक करायचं? व्ह्यू वरती. मग व्ह्यू वरती क्लिक केल्यावर तिथं बरेच सब ऑप्शन्स मिळतील तुम्हाला. त्या सब ऑप्शन्स मधलं काय सिलेक्ट करायचं? लायब्ररी ब्राउझर. मग ह्या लायब्ररी ब्राउझर मध्ये हे सगळे ब्लॉक आहेत जे आपल्याला ब्लॉक यूज करून आपलं सर्किट बिल्ड करायचं. त्या ब्लॉक मध्ये जर तुम्ही फ्रिक्वेंटली युज्ड वरती क्लिक केलं तर तुम्हाला हे सिम्बॉल दिसतात बघा, जे आपण फ्रिक्वेंटली यूज केले जातात. जनरली कुठल्याही सर्किट मध्ये फ्रिक्वेंटली जे सिम्बॉल यूज होतात ते तुम्हाला ह्या फ्रिक्वेंटली युज्ड मध्ये मिळतात. काय काय दिसतं इथं फ्रिक्वेंटली युज्ड मधले? सांगा मला सिम्बॉल तुम्ही. व्हॉट इज फर्स्ट सिम्बॉल? Scope. स्कोप. दिस स्कोप इज नथिंग बट ऑसिलोस्कोप. हा स्कोप जोपर्यंत तुम्ही त्या सिम्युलिंक मॉडेल मध्ये कनेक्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही सर्किटचा आउटपुट दिसत नाही. स्कोप इज कंपल्सरी. हे स्कोप आहे. परत दुसरं काय दिसतं इथं? साइन वेव्ह. दिस इज साइन वेव्ह जनरेटर. मग आपल्याला किती साइन वेव्ह जनरेटर वापरावे लागतील आपल्या डायग्राम मध्ये? एक का दोन? दोन. दोन. एक मॉड्युलेटिंग साठी आणि एक कॅरियर साठी. हा प्रोडक्टचा सिम्बॉल आहे. प्रोडक्ट, सम म्हणजे ऍडिशन साठी, गेन म्हणजे हा मॉड्युलेशन इंडेक्स, कॉन्स्टंट म्हणजे ही कुठली टर्म आहे?
कॉन्स्टंट म्हणजे काय 1 आहे ना. 1. हा तुम्ही आता 2च मिनिटं मी कंटिन्यू करते, लक्ष द्या सगळ्यांनी. इक्वेशन बघा आणि इक्वेशन मधल्या टर्म्स सांगा मला, आणि त्यासाठी यातले कुठले कुठले सिम्बॉल आपल्याला घ्यावे लागतील सांगा मला. काय इक्वेशन मधला फर्स्ट टर्म कुठले इक्वेशन मधले? कॉन्स्टंट 1. 1 म्हणजे काय घ्यावं लागेल आपल्याला? कॉन्स्टंट. मग ह्या कॉन्स्टंट वरती क्लिक करा. तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, एक तर ते ड्रॅग करून इकडे आणू शकता तुम्ही डायरेक्टली SYAM मध्ये, किंवा दुसरा ऑप्शन असा आहे, इथं आपण काय ओपन केलं होतं सिम्युलिंक लायब्ररी. इथं कॉन्स्टंट वरती राईट क्लिक करायचं आणि ऍड टू SYAM म्हणायचं. ऍड टू SYAM म्हणलं की इथं ऑटोमॅटिकली तो ब्लॉक जाऊन तिथं पडतो. नंतर आपण कनेक्शन करूया 1 बाय 1. आधी आपण ब्लॉक सगळे तिकडं ऍड करून घेऊया आपल्या SYAM मध्ये. बघा आता ते कॉन्स्टंट घेतला. दुसरं काय आहे प्लस. प्लस साठी कुठला ब्लॉक वापरायचा आपल्याला यातला? 1 प्लस आहे ना, मग प्लस साठी कुठला ब्लॉक वापरावा लागेल यातला? ऍडर. ऍडर म्हणजे सम. सम वरती राईट क्लिक करायचं, ऍड टू SYAM. ऑटोमॅटिकली हा तिकडे जाऊन इन्सर्ट होतो त्याच्यामध्ये. कनेक्शन कसे करायचे ते नंतर बघू. आला इथे ऍडर, कॉन्स्टंट आला, ऍडर आला. परत तिसरा कुठला आहे 1 प्लस. 1 साठी कॉन्स्टंट घेतला, प्लस साठी ऍडर घेतला. एम आहे ना, स्मॉल एम म्हणजे मॉड्युलेशन इंडेक्स, म्हणजे कुठला आहे तो? गेन. गेन घेतला, ऍड टू SYAM. तो ऍड झाला तिकडे SYAM ला. 1 प्लस एम इंटू साइन ओमेगा एमटी. साइन ओमेगा एमटी साठी कुठला लागेल? साइन वेव्ह लागेल. आता ह्यातल्या साइन वेव्ह मधला हा सिलेक्ट करा. इथे तुम्हाला 2 दिसत आहेत, हा एक साइन वेव्ह आणि हा एक साइन वेव्ह. तर ह्यातला युजली आपण DSP चा घेतो. काय इफेक्ट होतो हा घेतल्यावर ते मी तुम्हाला डायग्राम मध्ये नेक्स्ट टाइम दाखवते. हा DSP घेतला, ऍड टू SYAM घेतला. 1 प्लस एम साइन ओमेगा एम टी. नंतर काय मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन साठी कुठला घ्यावा लागेल आपल्याला? प्रोडक्ट. प्रोडक्ट वरती राईट क्लिक करा, ऍड टू SYAM. 1 प्लस एम साइन ओमेगा एम टी. आणि अजून एक हा घ्यावा लागेल, तो कशासाठी असेल? कॅरियर साठी. मग इथं जर बघितले तुम्ही तर हे एवढे सगळे ब्लॉक आपल्याला मिळतात. 2 मॉड्युलेटिंग सिग्नल, एक प्रोडक्ट, एक गेन आणि कॉन्स्टंट. आणि 1 मोर सिम्बॉल दॅट वी हॅव नॉट टेकन, दॅट इज रिमेनिंग. कुठला राहिला आता मेन ह्यातला? आउटपुट बघण्यासाठी आपल्याला स्कोप लागतो. हा स्कोप इथं घेतला. आता ह्याचे कनेक्शन कसे करायचे हे आपण पुढच्या वेळेस बघू. आज काय बघितलं आपण? मॅटलॅब मध्ये सिंपल मॅथमॅटिकल प्रोग्राम्स, ऍडिशन, सबट्रॅक्शन. आणि दुसरं काय बघितलंय? हाऊ टू क्रिएट न्यू मॉडेल इन द मॅटलॅब. नवीन एक ब्लँक मॉडेल तयार केलं आपण आधी. कुठून तयार केलं ब्लँक मॉडेल? मॅटलॅब मध्ये न्यू वरती गेलो आपण, प्लसच्या सिम्बॉलला. आणि न्यू मध्ये काय सिलेक्ट केलंय? न्यू मधलं कुठलं ऑप्शन सिलेक्ट केलं आपण? बिल्ड न्यू मॉडेल. आणि नवीन मॉडेल तयार केलं, त्याला सेव्ह ॲज केलं आधी कुठल्या तरी नावाने. आणि त्याच्यामध्ये हे ब्लॉक्स आपण त्या सिम्युलिंक लायब्ररी मधून इकडे नुसते आणून ठेवले. आता हे प्रॉपरली कनेक्ट केले आपण आणि तो रन केला प्रोग्राम की आपल्याला आउटपुटला काय मिळतो? AM चा सिग्नल मिळतो. ओके, आर यू गेटिंग दिस? Yes. Okay, that simulation we will see in the next practical. It will just take 2 minutes. नेक्स्ट प्रॅक्टिकल आपण 2 प्रॅक्टिकल घेऊया. हा बेसिक AM आणि दुसरा आहे AM मध्ये जर काय आपण नॉइज ऍड केला, समजा इफ यू ऍड सम नॉइज इन द AM, हाऊ द आउटपुट विल लुक लाईक. सो 2 एक्सपेरिमेंट्स कंबाइनली वी विल टेक इन द नेक्स्ट प्रॅक्टिकल स्लॉट. आधीच्या बेसिक बॅकग्राऊंड साठीच तुम्हाला जास्त वेळ लागणार होता. सो इट वॉज टेकन इन द प्रिव्हियस 2 प्रॅक्टिकल slots. In next practical we will directly complete 2 practicals. ह्याच्यात काय कोणाला डाऊट? Is it clear to all? थोडा Yes, वेळ ma'am. लागेल समजायला, but at least write down simultaneously when I am explaining. Okay, so you can again listen this video recording and so that you will clear the steps. Okay, is it clear? So we will stop here. In next practical I will continue with this practical. आणि त्याच्या पुढचा आहे AM with by addition of noise, that also I will take.
So you just put your numbers in the chat box and you can leave the meeting.